ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ईशप्राप्तीचे उपाय. अभ्यास योग. ओवे आहेत 104 ते 109 आणि गीतेचा श्लोक आहे 9. भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं सर्वांनाच ईशप्राप्ती कशी करून घ्यायची ते सांगत आहेत. त्यात मन व चित्त भगवंतांच्या ठाई ठेवणं हा एक उपाय भगवंतांनी सांगितला. आता ते पुढे सांगतात. श्लोक 9. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. अथवा हे धनंजया, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला समर्थ नसलास तर अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. म्हणजे चित्त एकाग्रतेचा अथवा ध्यानाचा अभ्यास कर. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव. अथवा जर मन व बुद्धी सहित हे चित्त माझ्या हाती अनुच्छिष्ट म्हणजे सकल वासना रहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस. तरी ग ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी देतू जाय. तर अर्जुना असे कर की 8 प्रहरांमध्ये थोडकेसे निमिषभर चित्त देत जा. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. मग जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. जैसा शरद कालू रेगे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी कमी होऊ लागते त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसा जसा प्रवेश होईल त्या मानाने तुझे चित्त प्रपंचापासून वेगाने निघेल. मग पुनवेहुनी जैसे शशी बिंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीची होय. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत जाते आणि अमावास्येला अगदी दिसेनासे होते तैसे भोगा आतुनी निगता चित्त मन माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना ते तुझे चित्त हळूहळू मदरूप होईल. भक्ती मार्गाची सुलभता व श्रेष्ठत्व सांगितल्यावर परमात्म्याच्या ठाई भक्ती जडण्यास उपाय अथवा साधनं कोणती आहेत ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. त्यातील भगवंतांच्या ठाई मन व बुद्धी जडवणे हा उपाय सांगितला होता. पण सर्वसामान्यपणे मन आणि बुद्धी भगवंतांच्या चरणी लीन होत नाही. चंचल मन क्षणात भरकटतं. त्यासाठी भगवंत सांगतात की परमात्म्याच्या ठाई मन व बुद्धी जडवणं शक्य नसेल तर अभ्यासाच्या सहाय्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून माझी प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न कर. कोणतीही गोष्ट एकदम साध्य होत नाही. त्यासाठी सतत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. त्यासाठी भरकटणारं मन आणि बुद्धी ही प्रयत्नपूर्वक भगवत चरणी लावायचा अभ्यास केला पाहिजे. सततचे प्रयत्न तेव्हाच होतील की ज्यावेळी ती गोष्ट साध्य करून घेण्याची मनाला तीव्रता वाटेल. तेव्हा मन आणि बुद्धी भगवत चरणी स्थिर करण्याचा उपाय म्हणजे अभ्यास. भगवंतांच्या ठाई मन आणि बुद्धी जडवणे म्हणजे मनाचा निग्रह करायला हवा. पण मन अतिशय चंचल आहे. भगवंतांनी 6व्या अध्यायात जेव्हा साम्य योगाचा उपदेश केला तेव्हाही अर्जुनानं भगवंतांना म्हटलं होतं की चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. मन हे अतिशय चंचल, इंद्रियांचा क्षोभ करणारं व अतिशय हट्टी आहे. त्याचा निग्रह करणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखं दुष्कर कार्य आहे. अर्जुनानं पूर्वी सांगितलेलं हे मत लक्षात घेऊनच भगवंत अर्जुनाला त्याच्या प्रश्नाची अपेक्षा न करता सांगत आहे की मन आणि बुद्धी एकाग्र करण्यास सांगितलं खरं, पण ते जर तुला शक्य नसेल तर अभ्यास करून अभ्यासाच्या सहाय्यानं पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. या श्लोकावर ज्ञानदेवांची 10 ओव्यांची टीका आहे. त्यातील पहिल्या 3 ओव्यात त्यांनी अभ्यासयोग कसा आचरावा ते सांगितलेलं आहे आणि पुढील ओव्यात ती गोष्ट उपमा व दृष्टांतांच्या आधारे स्पष्ट केलेली आहे.
6व्या अध्यायात अर्जुनाने मनाचे चंचलत्व सांगितल्यावरही भगवंत म्हणाले होते की परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल काजे या मनाचे एक निके जे देखिले गोडीचे या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कबतिके दावीत जाईजे. भगवंतांनी सांगितलं होतं की वैराग्याच्या सहाय्यानं या मनाला जर अभ्यासाकडे वळवलं तर ते काही काळानं स्थिर होईलच. कारण या मनाचा एक स्वभाव आहे की त्याला ज्याची गोडी लावावी ती गोडी लागते. म्हणून आत्मानुभवाचीच गोडी त्याला लावली पाहिजे. तेच सूत्र ज्ञानदेवाने पुढे ठेवलेलं आहे. ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात की मन आणि बुद्धी भगवंतांच्या ठाई एकदम स्थिर होणार नाही ही गोष्ट सत्य आहे. पण म्हणून प्रयत्न करायचे नाहीत ही गोष्ट योग्य नाही. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण आहे. प्रयत्नाला असाध्य असं काही नाही. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहती वासना सरित पौरुषेण प्रयत्नेन योजनीय शुभे पथी. वासनारूपी नदी शुभ आणि अशुभ मार्गाने वाहत असते. पराक्रमाने आणि प्रयत्नाने शुभ मार्गावर तिची योजना करावी असं एका सुभाषितकारानं म्हटलेलं आहे. मन स्थिर होत नाही कारण मन विषयामध्ये रमते. तेच त्याला गोड वाटतात. काही वासना चांगल्या असतात तर काही वाईट असतात. तेव्हा प्रथम वाईट वासना सोडून चांगल्या कामना अथवा संकल्प करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा अभ्यासयोग कसा साधायचा त्याचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की मन जर पूर्णतया भगवंतांच्या ठाई जडवणं शक्य होत नसेल तर सुरुवातीला हळूहळू ते भगवत चरणी स्थिर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. दिवसाच्या 8 प्रहरांपैकी एखादे निमिष तरी चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करीत जावं. एक निमिष जरी गोडी लागली तरी विषयांबद्दल अरुची निर्माण होत जाईल. अशा प्रकारे क्षणाक्षणाने विषयांमधील अरुची वाढत जाईल आणि मन भगवंतांच्या ठिकाणी जडू शकेल. परंतु त्यासाठी मनाला भगवत चरणाची गोडी चाखवावी लागेल. हा अभ्यास कसा करावा व त्याचे फलित काय ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.